आज आलतो कोंडेश्वर एक्सप्लोर करायला, पण इकडे आवरा गारगार पाऊस पडत होता का गाडीतल्या उतरायची हिंमत पण नाही झाली. सकाळूच बादल भाईनी केलता फोन ना, भाई बोलत चल कुठेतरी जायचं ना, मग बुटा आदली बदली करून लेजेंडर घेऊन निघलो बदलापूरच्या पुढे कोंडेश्वरच्या दिशे ना. फॉर्च्युनर घेऊन कुठं निघलो का नाही तर मयूर भाई आधीच गाडी नेऊन बसत, पण आम्ही काय बोलायच्या आधी तर भाईला नानानीच प्रसाद दिला. आज आमच्या बरोबर होता रील स्टार तन्मय ना. जर कोणचा ब्रेकअप झाला असेल तर या भाईच्या रील नक्कीच बघा. इकडे पोहोचल्यावर बघता तर पावसाने घेतलेली जोर ना. आम्ही आलतो 5 जण, आपण छत्री तर एकाने पण नव्हती आणली. जाऊ दे आता, मी का बोलू, मिनी तरी कुठं आणले. तन्मय भाईने आवऱ्या सॅड रील बनवल्या आणि टेन्शन मध्ये तर भाईचं केसच सफेद झाल्या. इकडे मस्त घेतलं आपल्या महाकालचं दर्शन. आलतो तो एक्सप्लोर करायला, पण इकडे आवऱ्या जोरात पाऊस पडताना बघल्यानंतर आम्ही निघलो मुकच घरच्या दिशेन. घरी आल्याला चाललो मैदानावर खेळायला ना. इकडे आलता आज शिरडोंगरा मॅच घ्यायला, पण आमचं प्लेअर का अजून आलं नव्हतं आणि होम ग्राउंड असला तर का झाला. आमचं प्लेअर चाय बिस्कुट मधला 0.1 ग्रामचा प्रोटीन घेतल्याशिवाय मैदानावर पोहोचणारच नाही ना. मग फायनली सगळे प्लेअर आल्यानंतर मॅच झाली चालू. त्यांची पहिली बॅटिंग होती ना. मग टार्गेट तर मोठा होता, पण इकडे आमच्या क्लासिकल बॅटरांची बॅटिंग मुलं तर इझी चेस झाल्या. बाकी अल्प्याचा खात तसा मारत पण हा. इकडे पहिली मॅच पण कम्प्लीट झाली ना. केतन भाई आता बॉल घेऊन आले ना. दुसरा भाईनीच मॅच घ्यायला बोलवले. जाऊ दे आता, मी का बोलू ना. मग लास्ट मॅचला 1 बॉलला 1 रन पाहिजे ना. मग राजा त्यांनी 6 मारून जिंकवली ना सिरीज.